अतिविश्वास ठेवू नका आणि गाफील राहू नका असं वक्तव्य फडणवीस यांनी केलंय आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना हा कानमंत्र दिलाय। आपले विरोधक एकत्रित आले आहेत असंही फडणवीस म्हणतायत। तर सरकारने केलेल्या कामांमुळे लोक आपल्या सोबत आहेत असं वक्तव्य फडणवीस यांनी केल्याचं पाहायला मिळालं। 3 कोटींहून अधिक लाभार्थी सरकारचे आहेत, त्यांची मतं मिळाली तरी सरकार पुन्हा येईल असंही फडणवीस यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे यांचा जनाधार संपलेला आहे। मराठी आणि हिंदू मतं सोबत नाहीयेत आणि त्यामुळे ठाकरेंच्या रॅलीमध्ये हिरवे झेंडे नाचत आहेत असंही फडणवीस यांनी म्हटलंय। दुसरीकडे महायुतीचं सरकार येईल अशी सुद्धा परिस्थिती सध्या आहे आणि अति आत्मविश्वासामुळे विकेट पडू देऊ नका असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र देताना म्हटलंय।